धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील सोनारी या गावामधील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेली 4 वर्षापासून गणित आणि विज्ञानाचे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। आज त्यांनी जिल्हा परिषदेच्या सीओ ज्या ठिकाणी बसतात, ज्या कॅबिनमध्ये त्या बसतात, त्याच्या कॅबिनच्या समोर पोर्चमध्ये आंदोलन सुरू केले। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत आणि ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी आहेत। त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेऊयात। त्यांनी आज जिल्हा परिषदमध्ये विद्यार्थ्यासह सगळ्यांनीच ठिय्या मांडलेला आहे। काय नेमकी मागणी आहे तुमची आणि कशासाठी ही ठिय्या आंदोलन सुरू आहे? गेली 4 वर्ष झाले गणित विज्ञान विषयासाठी शिक्षक नाही, कनिष्ठ लिपिक नाही, परिचारक नाही आणि शिपाई तर नाही। 10 वर्ष तालुक्यामध्ये फक्त 4च माध्यमिकच्या शाळेत परांडा तालुक्यामध्ये विद्यार्थी संख्या 350 आहे। 4 वर्ष झालं आम्ही मागणी करतोय, फक्त आश्वासनं मिळत आहेत, एकही शिक्षक दिला जात नाही। प्रत्येक वर्षी आम्ही शाळेला कुलूप लावायचं, मग त्यांनी तात्पुरतं आपलं 15 दिवसासाठी 20 दिवसाची महिन्यासाठी नियुक्ती करायची, नंतर शिक्षक काढायचं। आता 9 तारखेला जो समायोजन झालं होतं जिल्ह्याला, त्याच्यामध्ये तुळजापूरच्या काटगावमधल्या एका कोळी नावाच्या शिक्षकाची ऑर्डर यांनी त्या बैठकीमध्ये काढली होती। नंतर 4 दिवसांनी यांनी ऑर्डर कॅन्सल केलेली, म्हणजे पैसे घेऊन यांनी ऑर्डर कॅन्सल केलेली शिक्षण व्यवस्थेने। हे जाणून बुजून शिक्षक देत नाहीत आणि ह्यांना म्हणजे जिल्हा परिषद टिकवायची नाही। फक्त यांच्या गोष्ट नाही की आपली मुलं शाळेत पाठवा, जिल्हा परिषदची पटसंख्या वाढवा, पण त्या जिल्हा परिषदमध्ये शिक्षक नसेल तर शिकायचं कसं? काल तुमचं गावातलं जे आंदोलन तुम्ही केलं, शाळेला ताळा ठोकलं होतं, त्यानंतर जे आपले आमदार आहेत मतदारसंघातले तानाजी सावंत यांनी शिक्षण अधिकाऱ्याला पण फोन केला होता, त्या संदर्भात काय? आमदार साहेबांनी फोन करून शिक्षण अधिकाऱ्याला शिक्षक देण्यासंदर्भात बोलले, त्यांचं आम्ही अभिनंदन करतो, स्वागत करतो, पण अद्यापही आम्हाला शिक्षक मिळाला नाही। आमची मागणी काय? माध्यमिक गणित विज्ञान प्रामुख्याने, आणि आम्हाला द्यायला लागल्यात प्राथमिकचे जो 4थी 5वीला शिकवणारे शिक्षक आहेत त्यांची ऑर्डर काढून आमची बोलवण करायला लागल्यात। तर आम्हाला प्रॉपर गणित विषयाचा शिक्षक असेल तरच आम्ही या ठिकाणी काय असेल ते निर्णय घेणार आहोत, नसेल तर आम्ही या ठिकाणी उठणार नाही। सीओ बरोबर काय बोलणं झालं? शिव मॅडमना आम्ही 28 तारखेला वैयक्तिक इथं येऊन भेटून निवेदन दिलं आणि नंतर आम्हाला कोणाचाही रिप्लाय नाही। ज्यावेळेस आम्ही गावाकडून आज इकडे निघण्यासाठी निघालो, रस्त्यात असताना शिक्षण अधिकाऱ्यांचे, लोकप्रतिनिधीचे 40-50 जणांचे फोन झाले आम्हाला, पण जोपर्यंत आम्ही 4 वर्ष शिक्षक मागितला, सिंगल एकही कोणी फोन केलेला नाही आम्हाला। आम्ही ज्यावेळेस इथं आज जिल्हा परिषदला आलो ना, त्यावेळेस ह्यांना आज आंदोलन फक्त करू नका यासाठी खूप प्रयत्न झाले, पण शिक्षक देण्यासाठी एवढे प्रयत्न दिसले नाहीत कोणाचे। महत्वाचं म्हणजे शिक्षकामुळे ह्या विद्यार्थी ग्रामस्थांनी इथं ठिय्या मांडलेला आहे। माझ्याबरोबर या ठिकाणी विद्यार्थिनी सुद्धा आहेत, ज्या परंड्यावरून म्हणजे जवळजवळ 70 ते 80 किलोमीटरवरून या ठिकाणी आलेले आहेत। कशासाठी तुम्ही बसलात या ठिकाणी? दिदे, कशासाठी बसली तू? आम्हाला शिक्षक नाहीयेत, शिक्षक नाहीयेत आम्हाला। मग आता तुम्ही आंदोलन करताय? आता किती वेळ आणि किती दिवस आंदोलन करणार? असं जोपर्यंत आम्हाला शिक्षक भेटत नाही तोपर्यंत आंदोलन करणार। तू बोल। गेल्या 4 वर्षापासून सोनारी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक नाहीयेत। माझं नाव श्रावणी लसांके, मी आता 10वीत आहे। मी गेल्या वर्षी असलेल्या 10वीच्या विद्यार्थ्यांचं पण किती नुकसान झालंय ते बघितलेलं आहे। गेल्या 4 वर्षापासून आम्ही मागणी पत्र, निवेदन पत्र देतो, तरी हे शिक्षक का दिले जात नाही, का न्याय दिला जात नाही आम्हाला? केवळ फक्त प्राथमिकचे शिक्षक देऊन आम्हाला असं गोल गोल फिरवलं जातं, हे का केलं जातं? एवढा प्रश्न आहे। आता सीओ मॅडमशी काय बोलणं झालं तुमचं? बोलणार आहे तुम्ही? हा, बोलू। कुठल्या विषयाचे शिक्षक पाहिजे? गणित विज्ञान प्रामुख्याने 2 महत्वाचे विषय, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी शिक्षक हवेत। तू कितवीच्या वर्गात आहे? 10वीच्या 10वीच्या वर्गात। आणि 10वीचं तर वर्ष महत्वाचं असतं ना? हा, 10वीचं वर्ष हा टर्निंग पॉइंट असतो आयुष्याचा, आणि जर ह्या टर्निंग पॉइंटला मार्गदर्शन करणारा आमच्याकडे कोण नसेल तर आम्ही कसं वळणार आहोत? बरोबर। विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही 10वीला आहेत आणि 10वीच्या वर्ष ही विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं असतं, आणि जर या वर्षीच जर शिक्षक आम्हाला नसतील तर आमचं भविष्य अंधारमय होईल, असं सुद्धा विद्यार्थी म्हणतात। आणि गावकरी ग्रामस्थ जे आहेत ते सुद्धा आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।